पण लावली आहे तू काय पागल झाली का? हो झगडली आज मी, बिलकुल झगडली आहे आज. का करू? पोरं पाहिजेनच नाही, बिलकुल नाही, बिलकुल पोरं नाही पाहिजे. पाहिजे तर पोरी बस नाही, पोरं तर पाहिजेनच नाही. शब्द लक्षात ठेवशील, पोरी पाहिजे ना. हा पाहिजे, तुला म्हणली पोरं तर पाहिजे, पण माझ्यासारखी बिलकुल पोरं नाही पाहिजे. मला जसे पोरं तसे तर बिलकुलच नाही एकदम. तर बघा आता मी इथे गहू निवडत आहे. आता जस्ट सुरुवात केली आहे. ह्या एवढे गहू निवडायचे ह्या टब भरून आता सुरुवात केली चळायला. काय म्हणणं आहे तुझ्यावाला? जा चहा वगैरे ठेव बरं. आज मला इतका ताप दिलाय ना का भयंकर. मी तर आज गेली पण नाही, जाणार आहे ना, कारण की भयंकर मला ताप गेलेला. तुझे पाय तोडून टाकशील, अलग करून टाकशील, फेकून देशील तिकडे, लटकवशील. पाय एकीकडे मी एकीकडे. बस आता चहा मान. तमाशा लावलाय घरी आज माझ्यावाला, तमाशा झालाय तमाशा. काय नाही, चला आता मस्त जेवण केलं, झोपली. जेवणाऱ्याने जेवलं, ज्यांना उपाशी राहायचं त्यांनी उपाशी राहिलं, काही फरक नाही पडत मला. बस आपलं पोट पाहायचं आणि राहायचं. दुसऱ्याची चिंता करता करता नाही का त्यामुळे बेकार आहे कोणाची काळजी करणं. स्वतः एकटा जीव आणि सदा शिव राहायचं. कोणाची काळजी नाही करायची ना, काही नाही करायची. का म्हणणं आहे तुझ्याला? जप जपून राहिली तू? माळ जपत आहे का काय करत आहे? तू झोपते ना, माड झोपते का तिथं आता सोप्यात? सोप्यात डोळे लावून होती तर माड झोपत होती. तुझे डोळे कोण असे दिसत? छान दिसत आहे. चहा वगैरे ठेव. चहा नको, पण पोरी बी नाही द्यायच्या. माझ्या पोरासारखे कोणाला असे पोरं द्यायचे नाही. पोरगी नाही ना पोरगही नाही. पोरगी तशीच आहे आणि पोरगही तसंच आहे. काही ढंग नाहीये. हरामी आहे, हरामी आहे तू, हरामी. पाहिजेच नाही मला. माझ्या पोरासारखं बिलकुलच नाही पाहिजे. नाही पाहिजे ना, कारण तुम्ही हरामी आहे. चला आपला एकटाच जीव राहायचं, जोपर्यंत जगायचा तोपर्यंत जगायचं. चल चहा मांड म्हणते तर चहा नाही मांडत. चल तर आता गहू निवडून घेते. तर बघा अर्चीने चहा पण केलेला आहे. हो का? तर आपले गहू पण झालेले आहे निवडून आणि इथे चहा. तर चला आता चहा पिऊन घेते. आई पण आहे इथे. चहा आई बनली आहे मांजर. बघू शकता तुम्ही. अंधारात नाही आले, अंधारात. अंधारात ते कशी वेळात काढते तू पागल. तर चला ते चुंगडी पण झाली आपली. ते चुंगडीत आहे गहू मस्त निवडून झाले. आता गहू झाले तर अर्चीने लगेच चहा आणला. चहा पिते. चला या प्यायला. आणि मग ते कलमी हे ते तर बघा आपला धनिया मसाला पण भाजणं सुरू झालेला आहे. आणि इथे धनिया पण भाजून झालेला आहे. आणि आता तेजपात. अजून ते बाकीचं कुठं आहे? बाकीचे ते भाजून नाही त्याला भाज्याचे आहे. हां हां ते डब्यात आहे. टाकलं याच्यामध्ये. हां दाखव. तर बघा हां दाखव. तर बघा असे डबा आणते मी खडा मसाल्याचा. याच्यामध्ये सर्वच असते. आणि आपला तेजपान. तेल नाही टाकलं. गॅस कमी करू का? नाही तेल टाक ना थोडं, जळत आहे ना. तर गरम मसाला. आपला मसाला संपलेला आहे, थोडंसंच आहे. तर आता चला म्हटलं आई आले म्हणजेच करून देते मसाला.
तर बघा इथे माझे भांडे पण घासायचे आहेत. पहिले आधी मसाला, नंतर जळत आहे का, नंतर भांडे घासते. चला दाखवते मग नंतर. तर बघा आपला मसाला पण मस्तपैकी भाजून झालेला आहे आणि आता बारीक करायचे मिक्सरला. तर आता बारीक करून घेते, करते बारीक. चला फिरवते याला आता मी मिक्सरमध्ये. तर बघा आपला मस्त असा काळा मसाला झालेला आहे. मस्त सुगंध येत आहे, मस्त एकदम घरगुती काळा मसाला मस्त झाला आहे ना. स्मेल तर इतकी भारी येत आहे, खूपच मस्त. तर चला आताच गरम 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 आहे ना, थोडं थंड होऊ दे, मग डब्यात भरू. हां तर चला आपला मसाला कसा वाटते, काळा मसाला, आईच्या हाताने बनवलेला काळा मसाला मस्तपैकी. किती छान वाटते मस्त. आई इकडे बघ. छान, इकडे बघ, इकडे बघ. एकच नंबर, गरम गरम आहे मस्त. छान असा बारीक पण झाला. हा छान झाला. तर चला, आवडला का आमचा मसाला, घरगुती काळा मसाला. बाजारातही नाही मिळत असा मसाला आहे की नाही. ते सुगंध नाही येत ना, काही नाही येत. असा घरगुती मस्त छान मसाला. आणि हे हळद पण आहे आपल्याकडे, पण हळद घरी जर वाटायला गेली तर पूर्ण मिक्सरचे पाते नाही तुटणार. खडांग 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 खडांग. हां हां, मग ते गव्हाचं दळण आणते त्याच्याबरोबर हे हळद पण पाठवायचे. तर बघा मला बनवायची आहे मस्त अंड्याची भाजी आणि ते कांदे पण तळायला ठेवले मस्त. तर आता अंड्याची भाजी करते. 8 अंडे आहे, 12 अंडे आणले होते, 4 उकडून असं तिखट मीठ वगैरे टाकून खाण्यात आलं आता. तर आता बनवते अंड्याची भाजी आणि पोळी बस. तर बघा इकडे आरजीचं खाणं चालू आहे. तर चला आपले कांदे पण मुरायचे आहेत. आताच मागले कांदे मुरले की तिखट मीठ टाकते. अद्रक समाराचा पेस्ट पण तयार झालेला आहे. करून घेते पटकन. माझा स्वयंपाक पण झालेला आहे. बघा अशी मस्त अंड्याची भाजी आणि पोळ्या केल्या आहेत मस्त पैकी अशी तर्री अंड्या. बघायला चाललेला आहे. स्वयंपाक पण झालेला आहे माझ्या, भाजी आणि पोळी. चला आता वाजले 9, जेवण वगैरे व्हायचं आहे. तर थोड्या वेळाने जेवण करते.